सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 38. तो तसाच उभा राहून तिच्याकडे पाहू लागला. साधारण 5 मिनिट होऊन गेली. ती तशीच कॉटवर पडलेली आणि तो तसा आहे तसा जवळ उभा राहून तिच्याकडे फक्त बघत होता. तिने हळूहळू आपले डोळे उघडले. तो तसाच उभा होता. बापरे, असे म्हणत तिने खालच्या ओठांनी त्याची नजर आपल्या वरचा ओठ चावला आणि तिला किती लाज वाटत आहे ते दाखवण्यासाठी प्रयत्न केला. त्याचा काहीच परिणाम नाही झाला. तो तसाच तिच्याकडे बघत होता. बघत असताना तो सुद्धा त्याच्या ओठावरून जीभ फिरवायचा, नाहीतर आपल्या 2 ओठांना एकमेकांमध्ये दाबून घ्यायचा. त्याच्या नजरेमध्ये नजर मिळवताना सुद्धा प्रियाला लाज वाटत होती. तरी तिने त्याच्या नजरेमध्ये नजर टाकण्याचा प्रयत्न केला. दोघांची नजर भिडली होती. प्रियाने अचानक आपले दोन्ही हात पसरवून त्याला आपल्याकडे येण्याचा इशारा केला. प्रियांश उभा होता. तो कॉटवर बसला. तिने अजून जवळ येण्याचा इशारा केला. तो तिच्या अंगावर झुकला. तिने यावेळेस डोळे बंद केले. थोड्या वेळाने पुन्हा डोळे उघडले. तो तिथेच, थोडासा लांब अंतर ठेवून तिथेच तसाच झुकलेला. तिने पुन्हा त्याला अजून जवळ येण्याचा इशारा केला. यावेळेस तो फार जवळ आला. त्याचा श्वास तिच्या श्वासामध्ये मिसळत होता. त्याने आपली दोन्ही हात तिच्या हातांमध्ये, तिच्या बोटांमध्ये फसवले. त्याचे हात अतिशय गरम आणि तिचे हात अतिशय थंड. दोघांना एकमेकांच्या शरीराची जाणीव होत होती. तो तिच्या बोटांना आपल्या बोटांनी किती प्रेम करतोय हे दाखवण्यासाठी दाबू लागला. प्रियांची नजर तिच्या डोळ्यावरून तिचा चेहरा, तिचे ओठ, तिचे गाल, तिची छाती, तिचा उभार, तिचे पोट, तिची बिंबी आणि तिच्या कमरेखालचा भाग सगळीकडे तो त्याची नजर फिरवू लागला. जेव्हा प्रियांची नजर फक्त कमरेच्या खाली गेलेली होती, प्रियाला अतिशय लाज वाटली. प्रियाने आपला हात त्याच्या हातामधून सोडून घेतला आणि पटकन त्याच्या डोळ्यावर हात ठेवला. त्याने तिचा हात त्याच्या डोळ्यावरून काढून घेतला. तो उठला, तिच्या पायाकडे जाऊन बसला आणि तिच्या पायांना, तिच्या पायाच्या बोटांना त्याने आपल्या गरम हातांनी जणू काही मालिश करायला सुरुवात केली. प्रिया त्या संवेदनांनी अगदी तडफडून उठली आणि प्रियांश, प्लीज असं नका करू, मला खूप कसं तरी होतंय. ती आपले पाय त्याच्यापासून लांब घेऊ लागली. प्रियांशने पटकन तिचे पाय पकडले आणि तो त्या पायावरून हात फिरवू लागला. त्या स्पर्शानं प्रिया न्हावून गेली होती. तिने आपले दोन्ही हातांनी गादीला गच्च पकडून धरले. प्रियांश पुढे पुढे सरकू लागला. प्रिया इकडे हळूहळू आपले ओठ चावू लागली होती आणि हलक्या आवाजामध्ये आ आ प्रियांश प्लीज अशी ती मध्येच आवाज द्यायची. प्रियांचे पाय इतके कोमल आणि इतके सुंदर, थंडगार होते की त्याला त्या दिवशी, त्या वेळेस त्याचे लहानपणी ऐकलेले तो फेमस डायलॉग मीना कुमारीसाठी राजकुमारने म्हटलेला होता, इन पैरों को जमीन पर मत रखना, नहीं तो पैर गंदे हो जाएंगे. सगळं प्रेम काय फक्त पायावरच करणार आहे का? प्रिया म्हणाली. नाही ग, अगदी खरं सांगू तर वयाच्या 30व्या वर्षापर्यंत अनेक मुलींना लांबून बघितलं, पण इतकं जवळून आपल्या हातामध्ये एखाद्या मुलीचा पाय घेऊन त्याला मी स्पर्श करू शकत आहे, ही भावनाच मला सुखावत आहे. तू माझ्या नेहमी स्वप्नामध्ये यायची. स्वप्नामध्ये मी तुझ्याबरोबर बरेच काही पराक्रम केलेले, पण आता रिअलमध्ये खरं सांगतो, माझा एखादा स्पर्श, त्यामुळे तुला वेदना तर होणार नाही ना? मलाच भीती वाटते. असं वाटतं या नाजूक मुलीला माझ्यामुळे खरंच काही त्रास नको व्हायला. तुला हात लावू का नको लावू याची सुद्धा मला भीती वाटते. थोडं जरी हलक्या हाताने जरी मी दाबण्याचा प्रयत्न केला तुझ्या अंगाला, तरी तो भाग लगेच लाल होऊन जातो आणि मग मलाच माझी चीड येते. मला खूप प्रेम करावंसं वाटतं आणि ते प्रेम करण्यासाठी मला तुला गच्च मिठीत घ्यावेसे वाटते. तुला खूप खूप जोरात दाबावेसे वाटते. हे माझे प्रेम तुला त्रासदायक तर ठरणार नाही ना? तू मला सोडून तर जाणार नाही ना? ती भीती वाटते. मी आता नाही राहू शकत तुझ्याशिवाय, अगदी 1 मिनिटसुद्धा नाही. प्रियांच्या डोळ्यामधले प्रेम प्रियाला दिसत होतं, समजत होतं. ती उठली.
तिने त्याचा चेहरा आपल्या हातामध्ये घेतला आणि म्हणाली, मी इतकी पण नाजूक नाही आहे की तुमच्या स्पर्शानं मला त्रास होईल. प्रिया स्वतःहून त्याला बिळगली. तिने आपली मिठी गच्च केली आणि ती स्वतः त्याला दाबत म्हणाली, बघा, तुम्हाला आता त्रास होत आहे का? नाही ना? मग मला कसा होणार? आणि झाला तर मी तुम्हाला सांगेल. मी तर या दिवसाची केव्हाची वाट बघत होते. माझ्यामुळे तुम्हाला इतक्या दिवसांपासून लांब राहावे लागले. त्यासाठी मलाच किती वाईट वाटत होतं. आता नाही. आज मला तुम्हाला खूप खूप प्रेम द्यायचे आहे. तुम्हाला वाटेल ते करा. मी तुम्हाला रोखणार नाही. शेवटी देवानं मला फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठीच बनवलं आहे. मी तुमच्यावर प्रेम करणार नाही. तुम्ही माझ्यावर प्रेम करणार नाही. तर कसा काय आपला संसार सुखाचा व्हायचा? आपले प्रेम कसे फुलणार? आणि आपल्या प्रेमाच्या बगीच्यामध्ये नवीन फूल तरी कसे बहरणार? फूल, बगीचा आणि वेलीला नवीन फूलसुद्धा पाहिजे. छान कल्पना आहे. ठीक आहे. मग तू रेडी आहे तर मग मला काही प्रॉब्लेम नाही. मी तर बरसण्यासाठी वाट फक्त तुझीच बघत होतो. असे म्हणता बोलता आपले हात तिच्या चेहऱ्यावर ठेवून तिच्या ओठांना आपल्या ओठांमध्ये दाबू लागला. त्याने तिच्या मानेवर आपले ओठ ठेवले. हळूहळू हलक्या हाताने त्याने तिच्या कमरेला जोरात दाबले. ती हळू आवाजात ओरडली, प्रियांश, सोडा ना. प्रियांशने एकदम पटकन तिला सोडले. तो पटकन उभा होऊन बेडरूमच्या बाहेर गेला. अरे बापरे, आता काय याला राग आला की काय? प्रियाला थोड्या वेळासाठी समजलीच नाही. मी तर काही चुकीची वागली नाही ना? अचानक प्रियांश असं का वागला? प्रियासुद्धा लगेच उठली आणि प्रियांच्या मागे तो असा का वागला ते विचारण्यासाठी जाऊ लागली. प्रिया, दरवाजा उघडाच होता. कडी लावून घ्यायची बाळा. कुत्रा आतमध्ये घुसला तर? आजकाल बाई चोराचाही काही भरोसा नाही. आमच्या काळामध्ये अगदी दरवाजा उघडा ठेवून गेलं तरी काही प्रॉब्लेम नव्हता. आता मात्र काय? आई दारामध्ये चप्पल काढत बोलत बोलत घरात येऊ लागली. हॉलमध्ये प्रियांश असा बसलेला होता की जणू काही तो नुकताच आलेला होता. प्रियांश, तू आलास का रे बाळा? आईने त्याच्याकडे बघत विचारले. हो, आत्ताच आलो, प्रियांशने उत्तर दिले. अच्छा, तर यासाठी प्रियाने दरवाजा उघडा ठेवलेला होता का? आई हसतच प्रियाकडे बघत म्हणाली. आई, कुठे गेली होतीस? प्रियांशने विचारले. अरे, आपल्या ब्राह्मण काकांकडे गेली होती, आईने सांगितले. ब्राह्मण काकांकडे कशासाठी? काय काम होते तुझे त्यांच्याकडे? प्रियांश अगदी संशयाने आईकडे पाहत म्हणाला. त्याने संशयाने प्रियाकडे सुद्धा बघितले. प्रिया घाबरली आणि म्हणाली, मला यातील काहीच माहिती नाही. माझ्याकडे असे बघू नका. अरे, तिच्याकडे कशाला रागाने बघतोस? तिला काहीच माहिती नाही. मी तिला न सांगताच गेली होती. आणि कशासाठी? काय विचारत आहे? तुला काहीच माहिती नाही का? मी शुभ मुहूर्त पाहायला गेली होती तुमच्या दोघांसाठीच. असे म्हणत आईने पिशवीतून एक कागद बाहेर काढला आणि त्याच्याजवळ देत आई म्हणाली, यामध्ये शुभ वेळ दिलेली आहे. कोणी सांगितले हे रिकामे काम तुला करायला? प्रियांशने आईला थोडे रागानेच विचारले. कोण सांगणार? मला माहीत आहे ना, सगळ्या गोष्टी ब्राह्मणाला विचारून कराव्या लागतात. वेळ शुभ असेल तर येणारी संततीसुद्धा घरासाठी शुभच असते. आणि म्हणून तर आजकाल ब्राह्मणाकडून शुभ वेळ काढून घेतलेली बरी. आपल्या घराच्या समोर दीपक बघ, त्याचा मुलगा तू पाहिला ना? पाहिला का? हुशार आहे, कारण त्यांनी वेळ बघून सर्व करून घेतलं होतं. आई डोक्याचा घाम पुसत म्हणाली. आई, तुला माहिती आहे ना, माझा विश्वास नाही या गोष्टीवर. तरीसुद्धा तू अशा गोष्टी मला न विचारता का करत असते? तिला काही सांगितले नाही, जाऊ दे. पण मला विचारून तर सगळं करायचं होतं. प्रिया जास्त चिडला होता. किती रुपये घेतले त्या ब्राह्मणाने तुझ्याजवळून अशा छोट्याशा फालतू गोष्टीसाठी? प्रियांशने आईला विचारले. तू जाऊ दे ना, तू पैशांचं टेन्शन नको घेऊ. आई उडवाउडवीचे उत्तर देऊ लागली. आई, जेवढे विचारलं आहे तेवढेच प्रश्नांची उत्तर दे. किती पैसे देऊन आली ते सांग लवकर मला. त्याचा आवाज वाढत चालला होता. अहो, जाऊ द्या ना. तुम्ही काय आईवर असं छोट्या छोट्या गोष्टींसाठी एवढा संताप करता? आई आहेत ना तुमच्या त्या. आईंशी असं बोलतात का एवढ्या मोठ्या आवाजात? पैसे काय कमावून घेता येईल. तुम्ही या भाषेमध्ये जर आईशी बोलले तर मला आवडणार नाही. तुम्ही शिक्षक आहात ना? शिक्षक तर मुलांना सांगतो, आई देवासमान असते.
देव चुकत नसतो, आईसुद्धा चुकत नसते, प्रिया म्हणाली. प्रिया, तुला काय वाटतं मी तिच्यावर पैशासाठी ओरडत आहे? अगं अंधश्रद्धा आहे ही. या अंधश्रद्धेला मी तिला न रागवता जसं म्हणेल तसं करत गेलो तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग होईल? सांग बरं. ती माझी आई आहे, मला माहिती आहे, पण मी तिला एकदा दोनदा प्रेमाने सांगितलं आहे. तिला समजत नाही म्हणून मला संताप येतो. मला चिडचिड करावी लागते. प्रियांश खूप रागाने लाल झालेला होता. आई रागाने प्रियांशकडे पाहत होती. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.